जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक जाहीर। 27 मार्चला मतदान आणि मतमोजणी। आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड विधानसभेवर गेल्यानं निवडणूक जाहीर। लाडक्या बहिणींना सरकारकडून महिला दिनी मिळणार गिफ्ट। 8 मार्चला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार। वांद्रे दंडाधिकारी कोर्टाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून सत्र न्यायालयात आव्हान। करुणा मुंडेंची बाजू अंशतः मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याच्या निर्णयाला आव्हान। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी। कोर्टाचा आदेश आल्यावर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील। मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। कोकाटे, फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा। कोकाटेंच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। राज्यपालांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाचा अभिभाषणात स्पष्ट उल्लेख। दीनदयाल योजनेतून 90,000 तरुणांना नोकऱ्या मिळाल्याचा दावा। औरंगजेब उत्तम प्रशासक होता। मादाशी बोलताना अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य, तर सर्वपक्षीयांची आझमींवर टीका। रणवीर अलाहाबादियाला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातून दिलासा। द रणवीर शो पुन्हा सुरू करण्यास कोर्टाची सशर्त मंजुरी। सभ्यता पाळण्याची लेखी हमी देण्याची अट। आपण पाहत आहात एबीपी माझा। उघडा डोळे, बघा नीट। चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। त्यामध्ये मला जास्त थकल्यासारखं होतं आणि घाम जास्त येतो। 11 नंतर असं सुस्त वाटलं, झोप येते, पाय दुखणं हे। धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। 15 मिनिटं खलबतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा वाढता दबाव। आमदारकी गमावण्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक। विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि अजित पवारांसोबत कोकाटेंची चर्चा। करुणा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंची सत्र न्यायालयात धाव। पोटगी देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान। सपाचे आमदार अबू आझमींकडून औरंगजेबाचा उदो। औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचं वक्तव्य। देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची महायुतीची मागणी। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी? सोलापूरकर आणि कोरटकर प्रकरणावर बोट ठेवत विरोधकांचा महायुती सरकारला प्रश्न। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 मार्चला मतदान आणि मतमोजणी। 5ही आमदार विधानसभेवर निवडून आल्यानं निवडणूक। लाडक्या बहिणींना सरकारकडून महिला दिनी मिळणार गिफ्ट। 8 मार्चला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाचा राज्यपालांच्या अभिभाषणात स्पष्ट उल्लेख। दीनदयाल योजनेतून 90,000 तरुणांना नोकऱ्या मिळाल्याचा दावा। दिवंगत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण मागे। आरोपींना लवकरात लवकर अटक करू। अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडकेंच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित। दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी होऊन अपघात। 36 प्रवासी जखमी। नांदेड लातूर रस्त्यावरील नांदगाव पाटी परिसरातली घटना।
रणवीर अलाहाबाद याला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात दिलासा. द रणवीर शो पुन्हा सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाची सशर्त मंजुरी. सभ्यता पाळण्याची लेखी हमी देण्याची अट. रोहित शर्मा लठ्ठ आणि निष्प्रभ कर्णधार. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचं वादग्रस्त वक्तव्य. नशिबानं कर्णधार बनला असेही तोडले तारे. शमा मोहम्मदवर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड. महाकुंभमध्ये व्हायरल झालेले आयआयटी बाबा अभय सिंग जयपूर पोलिसांच्या रडारवर. ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून चौकशी. लग्नानंतर थांबू नका, लगेच मुलं जन्माला घाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा नवविवाहित जोडप्यांना सल्ला. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे दुष्परिणाम दिसू लागल्याचं निरीक्षण. अजिंक्य रहाणे शाहरुख खानच्या केकेआरचा कर्णधार. व्यंकटेश अय्यर उपकर्णधार. श्रेयस अय्यर पंजाबच्या टीममध्ये गेल्यामुळे रहाणेला संधी. सियान बेकरचा रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट अनोराचा ऑस्करमध्ये धुमाकूळ. सर्वोत्तम चित्रपटासह सर्वोत्तम दिग्दर्शक, अभिनेत्री आणि एडिटिंगचाही ऑस्कर.